या डॉक्टर पाटील. हो. या बसा. बस. डॉक्टर, या मिसेस शिंदे. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मॅडम, आपल्याला मुलं किती आहेत? 2 आहेत. काय करता आपण, जॉब वगैरे? नाही, मी योगासनांचे क्लासेस घेते. बरं. घरी कोण आहे? माहेरी आई-वडील, 2 भाऊ आणि 1 बहीण. मोठे भाऊ आहेत ते एका कंपनीमध्ये एक्सपोर्ट मॅनेजर आहेत. गुड, व्हेरी गुड. मॅडम, हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टप्रमाणे मेन आर्टरीमध्ये 100% ब्लॉकेज आहे. काही ठिकाणी 70% आहे, काही ठिकाणी 50%. स्टेनोसिस झालेला आहे. ब्लड वेसल्समध्ये गॅप कमी झालेली आहे आणि ब्लड फ्लो लिमिटेड आहे. अँजिओप्लास्टी होणार नाही, याच्यासाठी कंपल्सरी आपल्याला बायपास करायला लागेल. ती पण 17 दिवसांच्या आत करायलाच लागेल. बायपास? वीणा, प्लीज रडू नको. आपल्याकडे संधी आहे ना बायपासची. उद्या आपल्याकडे कार्डिओव्हेस्क्युलर सर्जन येणार आहेत, डॉक्टर पराते. आपण त्यांचं एक ओपिनियन घेऊ. हां, आपण त्यांचं ओपिनियन घेऊयात ना. हां, तू रडू नकोस. सर प्लीज, हे घेऊ मी? हो. वीणा, तू आधी रडणं थांबव बरं. रडू नकोस. सुंदर समोर प्रसन्न चेहऱ्याने जा प्लीज. बाय द वे, उद्या डॉक्टर पराते येणार आहेत, त्यांना भेटून घे. मी बोलीनच त्यांच्याशी फोनवर. आणि हां, सुंदरला या रिपोर्टबद्दल काही सांगू नको. त्याचं हृदय कमकुवत झालं आहे. मला आणखीन वेगळी रिस्क घ्यायची नाही आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, बायपासबद्दल सुंदरला सांगायचं नाही. येऊ? काय शोधतेस का वीणा? काही नाही, टिकली सापडत नाहीये. कधीची शोधते मी पाकिट. टिकली सापडत नाहीये. अगं, लावलीस ना. हो की. हल्ली ना माझ्या काही गोष्टी लक्षातच राहत नाहीत, विसरूनच जाते मी. काय झालंय? कुठे काय? तू काहीतरी लपवतेस माझ्या. नाही हो, तुम्ही असा काही विचार करू नका. आराम करा, चला. माझे रिपोर्ट्स. रिपोर्ट्स संध्याकाळी येणार तसं डॉक्टर म्हणाले. तर हां, तुम्ही आराम करा. बघू, मी आहे जरा बाहेर उभी राहते. वीणा? हां, बोल वीणा. दादा यांना बायपास करायला सांगितली. काय? बायपास? हो, आणि तेही 17 दिवसात. वीणा, सांभाळ स्वतःला. नीताला घेऊन येतो मी. वीणा, काय झालं? कुठे काय? मला खरंच असं वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. तुम्ही का असा विचार करता? तुझे डोळे का लाल दिसत आहेत? नाही हो, बाहेर खूप वारा आहे. कचरा गेला असेल डोळ्यात. तुम्ही नका एवढा विचार करू. आराम करा. आपण जाऊया का? नाही नाही, डॉक्टर पराते येणार आहेत. त्यांनी एकदा चेकअप केलं ना की मग ठर. तुम्ही आराम करा. हां, काय ग, कशी तब्येत आहे यांची? ठीक आहे. गोंधळ कसा झाला? त्याविषयी आपण नंतर बोलू. पण
आम्हाला ही यांची डॉक्टरांनी बायपासच करायला सांगितली ग. वीणा, अगं रडू नकोस. अगं तूच धीर सोडून कसं चालेल सांग बरं. आणि हे बघ बाळा, आम्ही आहोत ना. वहिनी, माझ्या संसाराला कोणाची नजर लागली असेल ग. अगं विणा, असं रडू नकोस. सुंदरला काही होणार नाही. आम्ही आहोत ना. अगं हार्ट अटॅक म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. आपण एन्जिओप्लास्टी करू. नाही दादा, अँजिओप्लास्टी नाही करता येणार. 3 ब्लॉकेजेस आहेत दादा. बायपासशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये, आणि तेही 17 दिवसात. सुंदरला या गोष्टीची कल्पना दिलीस तू? नाही दादा, त्यांना सांगायचं नाहीये. डॉक्टरनी सांगितलं की त्यांना काहीच कळतं कामा नाही. हे बघ वीणा, भाऊजींची काळजी घे हा. आणि घरी उद्या हळद आहे. नाही वहिनी, ह्यांच्या तब्येतीपुढे माझ्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. आणि डॉक्टरनी पण आम्हाला इथेच राहायला सांगितलं. तिकडची काही चिंता करू नकोस. तिकडे कुणाला आम्ही काही कळू देत नाही. हम्म. तू पण काळजी घ्या त्यांची. येतो आम्ही. चल निघू. काळजी घे. मी एन्जिओग्राफीचा रिपोर्ट पाहिला आहे. त्यासंबंधी माझी डॉक्टरांबरोबर चर्चाही झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला सुंदरचं बायपासचं ऑपरेशन करावंच लागेल. बायपासची भीती मनात ठेवून आपण हे ऑपरेशन टाळणं हे योग्य नाही आहे. ठीक आहे, वेळ तर अजून गेलेली नाही आहे. देवाने आपल्याला संधी दिलेली आहे. तर मला असं वाटतं आपल्याला आम्ही जे डॉक्टरांशी चर्चा केली आहे त्यामध्ये 17 दिवसांमध्ये ऑपरेशन करून घेणं हा एकच पर्याय आपल्यासमोर आहे. त्याची तयारी तुम्ही ठेवा प्लीज. बरं डॉक्टर, कालच आम्ही यांची एन्जिओग्राफी केली. त्यामुळे मी त्यांना 17 दिवसांचा टाईम सांगितला. नाहीतर आपण ताबडतोब त्यांचं ऑपरेशन केलं असतं. नाही, पण ह्या सगळ्यासाठी अंदाजे किती खर्च येईल? कमीत कमी 3-3.5 लाख रुपये खर्च येईल. डॉक्टर परातेच करणार आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला लवकरात लवकर म्हणजे 17 दिवसात करायलाच लागेल. त्या हिशोबाने तुम्ही पैशांची अरेंजमेंट केलेली बरी. येऊ मी? हो ठीक आहे. लता, अगं वीणा आली नाही अजून. कुठे राहिली ही मुलगी? अगं येईल आई ती. तुला माहिती आहे ना, सकाळी यायचं म्हटलं तर संध्याकाळी येते. किती वेळ लागतो तिला तयार व्हायला. वीणा ना अशीच आहे अगदी. सुंदर आणि वीणा कधीही वेळेवर घरातून निघत नाहीत. अगं दूर दूरचे पाहुणे येऊन पोहोचले सुद्धा, आणि ही जवळ राहत असून अजून हिचा पत्ता नाही. काय येईल करावं? आई ती. तू का काळजी करतेस इतकी? बरं अगं, खूप कामं पडलेत ना. तू तिला जरा कॉल करून बघ येते का. मी निघते. हो, हा, हो. मी येते. मला खूप काम आहेत बाबा. लता, अगं आईला काळजी वाटणं साहजिकच आहे नाही का? चल. अहो मी काय म्हणते, हं? सुंदरला आज डिस्चार्ज मिळणार आहे, तर आपण त्यांना आपल्या गाडीतून त्यांच्या घरी सोडून येऊयात का? चालेल, चल चल. या. चला वरती चला, चहा तर घ्या. नको, तू आता आराम कर. लग्नात भेटू. अहो काळ भेंडे काकू, हं? मोरे चल, बहिणी, निघतो आम्ही. अहो लवकर बाहेर या, लवकर या. अहो आपला सुंदर आलाय. वीणा पण आलीये. सुंदर, सुंदर साहब, सुंदर साहब. साहब, आप जैसे आदमी को अटैक आया, ये बात सुन के हमको बहुत बुरा लगा साहब. तुझ्या काकांना हार्ट अटॅक आला ना, तेव्हा तूच त्यांना उचलून घेऊन गेलास. आणि मी मात्र वीणाला किती नावं ठेवली, खूप शिव्या दिल्या. पण आता मात्र तुला हार्ट अटॅक आल्याचं कळलं, आणि खूप वाईट वाटलं रे. खूपच वाईट वाटलं. काही संकोच करू नकोस तू.
आई वडिलांच्या मायेनं आम्ही तुझं सगळं करू. खरंच खरंच बेटा. गॉड ब्लेस यू बेटा. गॉड तुझ्या पाठीशी आहे. तुझ्यानी माझ्या सुख दुःखांचे जग हळवे झाले, वळुनी बघता घन प्रीतीचे पुन्हा भरुनी आले. किती वादळे किती भोवरे क्षण हे घुसमटती, दुभंगणारा डाव पाहणी, दुभंगणारा डाव पाहणी, इतुके मजहाती कठोर का नियती. कसला विचार करताय? त्या डॉक्टर परात यांनी रिपोर्ट्स बघून काहीच सांगितलं नाही. तू पण शांत, तू पण काही बोलले नाहीस. नाही नाही, खरंच असं काही झालेलं नाहीये. त्यांनी फक्त काळजी घ्यायला सांगितलं. तुम्ही नका विचार करू. तुम्ही थकलायत ना? थकलो होतो मी, पण आता नाहीये. मी आलो तेव्हा एकमेकांशी दिवस रात्र वेगवेगळ्या विषयावरनं भांडणारे आपले चाळकरी एकत्र येऊन माझं किती आपुलकीने स्वागत करत होते बघितलंस ना. मला आश्चर्यच वाटलं. कसं असतं ना, चाळीत आपल्या घरात काय चाललंय ह्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ह्याबद्दल इंटरेस्ट असतो. मग त्याची चर्चा अगदी गच्चीपासून मार्केटपर्यंत सगळीकडे होत असते. पण गंमत आहे ना, तीच लोक गेले 2 दिवस तुमची आपुलकीने वाट पाहत होती. तुम्हाला पाहिल्यानंतर सगळ्यांना भरूनही आलं. चाळ म्हणजे ना एक एकत्र कुटुंब असल्यासारखं असतं नाही. एकमेकांमधली सगळी भांडणं, मतभेद सगळं विसरून अडीअडचणीच्या क्षणी सगळेजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. पण तसं ब्लॉकमध्ये नसतं. ब्लॉकमध्ये सगळेजण ब्लॉक होतात. दिवसभर एकमेकांच्या भेटीगाठी नाहीत, एकमेकांचे चेहरे बघणं नाही. कसा निर्माण होईल जिव्हाळा एकमेकांमध्ये. आज संतोषी हळद आहे ना? काय काय झालं रडायला? नाही, काही नाही. संतोष हळदीला जाता आलं नाही म्हणून वाईट वाटतं ना? नाही हो. नाही, साहजिकच आहे. लग्न म्हणजे एक सोहळा असतो. सगळ्यांनी एकत्र येण्याचा, आनंद घेण्याचा. आपले सगळे नातेवाईक आपल्याला भेटत असतात. एकमेकांबद्दल गप्पा गोष्टी करत असतो, आनंद लुटत असतो. आपण उद्या सकाळी जाऊया. तुमच्या तब्येतीपेक्षा माझ्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. काय झालं माझ्या तब्येतीला सांग ना. तो एन्जिओग्राफीचा रिपोर्ट आल्यापासून मी बघतोय सगळेजण सिरियस आहेत. काही बोलत नाहीत. तू पण माझ्याशी बोलत नाहीस. कुठे तो रिपोर्ट? मला बघायचा. कुठे तो रिपोर्ट? नाही, रिपोर्ट डॉक्टर पाटलांकडेच देणार आहेत. ते माझ्याकडे नाही देणार आहेत. ते हॅलो. मी वीणाचा भाऊ बोलतोय. सुंदरला बायपास सांगितले म्हणे. हां दादा, नाही काय बायपासशिवाय पर्यायच नाही हो. एन्जिओप्लास्टी पण नाही करता येणार. तरी किती दिवस वेळ आहे आपल्याकडे? आपल्याकडे 17 दिवस आहेत. मी लहान भावाचं लग्न आटपतो आणि येऊन भेटतो तुम्हाला लगेच. ठीक आहे.
एन्जिओग्राफी रिपोर्ट. मिड मेन कॉर्नरी वेन 100% ब्लॉकेज. राईट मेन 70% ब्लॉकेज. लेफ्ट मेन नील. कन्क्लुजन मल्टी ब्लॉकेजेस इज देअर. नो एन्जिओप्लास्टी. नो एनी ऑप्शन. देअर इज स्टिमोसिस. ऑपरेशन मस्ट बी नेसेसरी विदिन 17 days.